नमस्कार. आता लग्नाचं सीझन जे आहे ते संपत आलेलं आहे आणि आता आपल्याला तयारी करायची आहे ती नेक्स्ट सीझनसाठी. ओके. तर आता तुम्हाला लेट माहिती पडलं असेल कदाचित, की तुम्हाला सोशल मीडियावरून पण लीड्स काढता येतात, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट क्वालिफाईड लीड्स भेटतात, ज्यांचं लग्न असतं त्यांचं. ओके. तुम्ही जर आपला वेबिनार जॉइन केलेला असेल, तर तुम्हाला ते बऱ्यापैकी माहिती असेल. तर ज्यांनी आपला कोर्स जॉइन केलेला होता, जे 72 पीपल्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, त्यांना बऱ्यापैकी लीड जनरेट झालेले आहेत, त्यांना रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. बट आता सीझन ऑलमोस्ट संपायला आलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट सीझनमध्ये कसं तयारी करणार याबद्दल बोलणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं तुम्ही 50 लाखाचा रेव्हेन्यू जो आहे तो अचीव करू शकता. ओके. तर त्यासाठी सगळं काही प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन्स असणार आहेत आणि या एज्युम्पशनच्या बेसिसवरती आम्ही काही सांगणार नाहीये, कारण की 150 फोटोग्राफर्सना आम्ही यावर्षी मदत केलेला आहे आणि आम्ही जवळपास 10,000हून अधिक लीड्स आहेत त्या जनरेट केलेल्या आहेत आणि लाखोंचा किंवा करोडचा बिझनेस तुम्ही म्हणू शकता, तो आम्ही जनरेट केलेला आहे सगळ्या फोटोग्राफर्ससाठी. ओके. तर यामध्ये आपण तेच बघूया सगळं प्रॅक्टिकली कसं आपल्याला करता येईल. आता जर आपण बघितलं तर जे पुढचा वेडिंग सीझन आहे तो आपल्या 9 नोव्हेंबर पासून ते मे पर्यंत असेल आणि काही वेळा जून पर्यंत पण जातो तो. आणि आपल्या हिंदू पद्धतीप्रमाणे आपला तुलसी विवाह होतो, त्यानंतरच लग्न सीझन चालू होतात. त्यामध्ये तुम्ही जर आपले जे महिने आहेत ते मोजले तर ते नोव्हेंबर पासून मे मध्ये पूर्ण कंप्लीट 7 महिने होतात. ओके. तर हे 7 महिने जे आहेत ते लग्नाचे लाईक मंथ्स असतात आणि यामध्ये असं होतं की लाईक काही महिन्यामध्ये कमी डेट्स असतील तर काही महिन्यामध्ये जास्त डेट्स असतात लग्नाचे, हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. ओके. बट आता लग्नाचं सीझन संपलेलं आहे मे मध्ये ऑलमोस्ट. तर आता तुम्ही या 4 महिन्यामध्ये काय करणार? बरोबर. कारण की मान्सून लागतो आणि मान्सूनमध्ये लोक लग्न करणार नाही. बरोबर. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता? लाईक आता तुम्हाला पुढच्या सीझनसाठी जर तयारी करायची असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? आधी तर जे तुमचे ऑर्डर्स आहेत त्याची डिलिव्हरी करायला लागेल ऑब्व्हियसली. जे काही अल्बम्स असतील, व्हिडिओ असतील, व्हिडिओ फुटेज असतील, जे काही असेल ते तुम्हाला डिलिव्हरी करायला लागेल. बरोबर. त्याचसोबतच तुम्हाला जे तुमचे पेजेस आहेत त्यावरती ब्रँडिंग वरती काम करा, जेणेकरून नेक्स्ट सीझन जे फक्त 4च महिन्यात येत आहे, त्याच्यासाठी तुमचे पेज जे आहे, सोशल पेजेस जे आहेत ते एकदम चांगल्यापणे दिसतील. ओके. त्यानंतर तुम्ही अवेअरनेस पण स्टार्ट करू शकता तुमच्या एरियामध्ये, जेणेकरून तुम्हाला जे वेडिंग सीझन एक्झॅक्ट स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला ऍड वरती जास्त स्पेंड करायला लागणार नाही आणि लोक तुमच्याशी लगेच कनेक्ट करतील. ओके. आता तुम्हाला जे 6-7 महिने आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऍड्स क्रिएट करायला लागतील, तर तुम्ही मिनिमम 20 ते 30 ऍड जे आहेत ते तुम्ही स्टॉकमध्ये क्रिएट करून ठेवू शकता. ऑब्व्हियसली तुम्ही या सीझनमध्ये लग्नाचे कव्हरेज केलेलं आहे, तिथं तुम्ही फोटोज क्लिक केलेले आहेत, त्याचा स्टॉक तुमच्याकडे आहे आणि त्याला तुम्ही एडिट करून देणार पण आहात, तर त्याचंच तुम्ही ऍड जे आहे ते तुम्हाला बनवून ठेवायचं आहे आणि जे तुम्ही सगळं अपडेट वगैरे कराल तर त्याचा अपडेट तुम्हाला सेम पोर्टफोलिओमध्ये पण करायचा आहे, जेणेकरून जे तुमचे नवीन क्लायंट्स असतील, लीड असतील, त्यांना तुम्हाला पिच करता येईल की हे आमच्या लग्नाचा पोर्टफोलिओ आहे. ओके. तर आता ॲडव्हर्टायझिंग तुम्ही कधी स्टार्ट करावी? ॲज पर आवर एक्सपिरियन्स आम्ही गेल्या सीझनला पण ऑक्टोबर पासून जी ॲड आहे ती स्टार्ट केली आहे आम्ही सगळ्या बिझनेसेससाठी. तर ते तुम्ही स्टार्ट करू शकता. असं नाही की तुम्ही मान्सूनमध्ये नाही करू शकत. मान्सूनमध्ये पण तुम्ही करू शकता. बट त्या जो लीड कॉस्ट असतो तो खूप जास्त हाय असतो. सो तुम्ही ट्राय करून बघा. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ॲड रन करायचे की नाही या ऑफ सीझनमध्ये. ठीक आहे. तर आम्ही असं सजेस्ट करतो किंवा आमच्या क्लायंटसाठी आम्ही रन करतो किंवा आमचे जे स्टुडंट्स आहेत 72 त्यांना पण आम्ही हे सजेस्ट करणार की तुमचे ऍड जे आहे ते ऑक्टोबर पासून स्टार्ट करा. ओके. तर तुम्हाला टोटल 8 मंथ जे आहे तुम्हाला ऍड जे आहे ते ऍक्टिव्ह ठेवायचे पुढच्या वेडिंग सीझनसाठी. ओके. तर यामध्ये जो बजेट असला पाहिजे तो तुमचा असला पाहिजे 10,000 किंवा 15,000 केला तर वेल अँड गुड, कारण की जर चांगला बजेट असेल तर तुम्हाला चांगले लीड्स पण भेटतील, म्हणजे जे फ्रिक्वेन्सी आहे लीडची ती वाढलेली असेल. तर यामध्ये तुम्हाला 10,000चा ठेवायचा आहे 8 महिन्यासाठी. तर तुम्हाला तुमचा जो टोटल ऍड स्पेंड असतो तो 80,000 ते 1 लाखापर्यंत जातो. म्हणजे तुम्ही 80,000 पण केलात तरी वेल अँड गुड. तर हा तुमचा झाला नेक्स्ट वेडिंग सीझनचा बजेट. त्यानंतर जर आपण एक एस्टिमेटेड पकडले, नंबर्स पकडले, एझम्पशन नाहीये, हे सगळं काही प्रॅक्टिकल बेसिस वरती आहेत. ओके. तर यामध्ये तुम्हाला 150 लीड जे आहेत ते पर मंथ अचीव्ह करायचे आहेत, जे की आम्ही तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहेत किंवा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्यामध्ये मी तुम्हाला आमच्या क्लायंटचे रिझल्ट किंवा स्टुडंटचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल की किती लीड जे आहेत ते आपण या सीझनमध्ये जनरेट केलेले आहेत. ओके. तर त्यामध्ये आपण 150 लीड्स पर मंथ जनरेट करायचे आहे नेक्स्ट 8 मंथसाठी आणि ते ओव्हरऑल होतात आपल्या 1200 लीड्स पर सीझन. एका सीझनमध्ये जे की 8 महिन्याचा टाइम पिरियड आहे त्यामध्ये आपल्याला
1200 लीड्स जे आहेत ते जनरेट होतात. तर त्यामधून आपण 150 लीड्स आहेत त्यामधून आपण महिन्याला 6 लीड्स मिनिमम जे की ऍक्च्युअल आणि रिअलिस्टिक नंबर आहे 6 नंबर किंवा 4 नंबर तरी पकडा. 4 जर तुम्हाला बुकिंग आल्या तर जे 8 महिने आहेत तुमचे 8 महिन्यामध्ये तुम्हाला 48 वेडिंग जे आहेत ते क्लोज होणार आहेत. आणि जर तुम्ही एस्टिमेटेड नंबर्स पकडले तर मिनिमम जर तुम्ही पुणे सारख्या शहरामध्ये सर्व्हिस देत असाल तर तिथं ऑलमोस्ट 1 लाख अबोव तुम्ही सर्व्हिस सेल करू शकता. बट जर तुम्ही लाईक विलेजेस मध्ये किंवा अदर लोअर सिटीमध्ये येत असाल तर मी इथं एक एस्टिमेटेड नंबर दिलाय जो की रिअलिस्टिक नंबर आहे 70,000 अँड 48 वेडिंग्स इज इक्वल टू 33 lakhs दाखवलेला आहे. आणि मॅक्झिमम तो जर तुम्ही 1 लाख वरती विकत असाल तर तुम्हाला 50 लाखचा रेव्हेन्यू जो आहे तो जनरेट करता येणार आहे नेक्स्ट वेडिंग सीझन मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही जे लीड्स आहेत 1200 लीड्स नेक्स्ट वेडिंग सीझन साठी तुम्ही टार्गेट ठेवू शकता. ठीक आहे, तर हे जे एस्टिमेटेड आहे ते प्रॅक्टिकल बेसवरती आहे. आणि आम्ही आता जे आमचे क्लायंट आहेत त्यांच्या नेक्स्ट वेडिंग सीझन साठी तयारी सुरू केलेली आहे. तर तुम्हाला पण जर तयारी सुरू करायची असेल नेक्स्ट वेडिंग सीझन साठी आणि तुम्हाला जे नंबर्स आहेत 48 वेडिंग्स 58 वेडिंग्स जे अचीव्ह करायचे असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करा. मला पर्सनली व्हॉट्सअप वरती हाय सेंड करा. या नंबर माझा दिलेला आहे तुम्हाला इथं. से हाय ऑन व्हॉट्सअप अँड आपण गुगल मीट वरती डिस्कशन करून आपण तुमचं जे नेक्स्ट वेडिंग सीझन आहे त्यासाठी आपण तयारी सुरू करूयात. ओके, भेटूयात आपण व्हॉट्सअप वरती.